प्रत्येक गोष्टीला काही ना काही महत्त्व आहे. अशातच मार्गशीर्ष महिना तर खूप खास मानला जातो. त्यातच दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला आपण अन्नपूर्णा जयंती साजरी करत असतो. शास्त्रानुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या जीवनाची पालन पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा रूपात अवतार घेतला. म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो. अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये अन्न, पाणी, पैशाची कमतरता कधीच भासत नाही. या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने तिची कृपा, आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो. आपल्या आयुष्यात कधीच धनधान्याची कमतरता राहत नाही. त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा जयंती साजरी करायची असते. आता ही जयंती कशी साजरी करायची, कधी साजरी करायची, या रिलेटेड सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर हाय, हॅलो, नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. या वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर 2025 रोजी आली आहे. 8:36 आणि ते संपते उत्तर रात्री 4:43. त्यामुळे आपल्याला 4 डिसेंबरला गुरुवारीच अन्नपूर्णा जयंती साजरी करायची आहे आणि त्याच दिवशी आपल्याला दत्त जयंती ही साजरी करायची असते. तर अन्नपूर्णा जयंती कशी साजरी करायची, कशी पूजा मांडायची हे मी तुम्हाला सांगते. आपल्याला कधीही अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी करताना सकाळी लवकर उठून आपल्याला ही पूजा आपल्याला किचनवर मांडायची असते, म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये मांडायची असते. तर स्वयंपाकघर अगोदर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं असतं आणि नंतरच आपल्याला तिथं पूजा मांडणी करायची असते. देवी अन्नपूर्णा ही अन्नाची, समृद्धीची आणि पोषणाची देवी मानली जाते. घरामध्ये अन्न, संपत्ती, सुख, शांती कधीही कमतरता भासू नये म्हणून या दिवशी आपण विशेष पूजा करतो. आता ही पूजा करण्यासाठी आपल्याला अन्नपूर्णेची मूर्ती लागते. आता तुमच्याकडे फोटो असतील तरी चालेल, पण प्रत्येकाच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असतेच. त्यामुळे आपल्याला ती मूर्ती घ्यायची आहे आणि ते मूर्ती घेतल्यानंतर आपल्याला आहे ना दिव्याची पूजा अगोदर करायची आहे, कारण आपण कुठलीही पूजा दिव्याच्या साक्षीने करतो. त्यामुळे दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि आपल्याला फूल व्हायचं आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही दुधाने करू शकता किंवा पंचामृतानेही करू शकता. अभिषेक करताना आपल्याला ओम श्री अन्नपूर्णेश्वर देवी नमः हा जप म्हणू शकता किंवा अन्नपूर्णे सदापूर्णे असं म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा असतो. अगोदर पाणी, नंतर पंचामृत किंवा दूध, नंतर हळदी, कुंकू याने आपल्याला अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा असतो. अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने अन्न, धन, समृद्धी आणि शांतता मिळत असते. अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही. तसंच धनसंपत्तीमध्ये आपल्याला वाढ होते. अन्नपूर्णा माता लक्ष्मीचा अवतार मानला जातो. त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी येत नाहीत. उत्पन्नामध्ये आपल्या वाढ होत असते आणि घरात सुख समृद्धी येत असते. तसेच आरोग्य आणि ऊर्जाही मिळत असते. अन्नपूर्णा माता म्हणजेच अन्नाची देवते मानली जाते. कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते, शरीर मन दोन्ही मजबूत राहतं. त्यामुळं अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते. आता अन्नपूर्णा मातेला अभिषेक घातला, त्यानंतर आपल्याला हळदी, कुंकू लावायचं आहे आणि आपल्याला अन्नपूर्णा मातेला असतील तर वस्त्र घालायचे आणि मातेचा शृंगार करायचा. अन्नपूर्णा माता ही कधीही तांदळावरच आपल्याला बसवायची असते. धनधान्याची देवी असल्यामुळे याच तांदळावर आपल्याला अन्नपूर्णा मातेला बसून घ्यायचं आहे. तर आता मातेचं रूप अजून छान दिसायला लागलं आहे. तर इथं आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या पूजनाबरोबरच आपल्याला या दिवशी अजून काही गोष्टी करायच्या असतात. तसंच अन्नपूर्णा माता कधीही अन्नाची देवी असल्यामुळे तिला आपल्याला तांदळामध्ये खांद्यापर्यंत येईल एवढं आपल्याला तांदळाने भरून घ्यायचे आहे, जेणेकरून जे अन्नपूर्णाची पळी आहे ते तांदळाने झाकून जाईल. एवढा आपल्याला अन्नपूर्णा मातेवर तांदळाने अभिषेक करायचा आहे. तर असा अभिषेक मी करून झाला आहे अन्नपूर्णा मातेचा. तर अशी पूजा तुम्ही सोपी मांडू शकता घरामध्ये. अन्नपूर्णा जयंती अशी साजरी करू शकता. या दिवशी अन्नपूर्णा मातेला आपल्याला नैवेद्य ठेवायचा असतो. आता तुम्ही घरामध्ये खीर बनवू शकता किंवा दूध, साखर आणि आपल्या घरामध्ये ड्रायफ्रूट असेल तर त्याचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा फळाचाही नैवेद्य ठेवला तरी चालेल. पण या दिवशी दूध खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर आता इथं माझी अन्नपूर्णा मातेची पूजा करून झाली आहे.
या दिवशी आपल्याला पाटा, वरवटा, जात, मुसळ, खलबत्ता याचीही पूजा करून घ्यायची आहे. आता इथं माझ्याकडं जे छोटे छोटे आहेत त्याचीच मी आज पूजा करून घेणार आहे. आपल्या घरामध्ये जे आपण वापरत असाल त्याची पूजा केली तरी चालते. आणि याच दिवशी आपण कुंभाची म्हणजेच पाणी भरलेल्या घड्याची ही आपल्याला या दिवशी पूजा करायची असते. तर इथं मी तांब्या ठेवून घेतलाय. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जे अन्न शिजवतो म्हणजेच आपला गॅस, अगोदर चुली वापरायचं तर चुलीची पूजा केली जायची, पण आता आपण सगळं अन्न चुलीवर न करता गॅसवर शिजवतो. त्यामुळे आपल्याला गॅसची पूजा करायची असते. गॅसवर आपल्याला स्वस्तिक काढायचं असतं. प्रतीकात्मक मी एक तर चूल पण घेतली आहे आणि तिचीही आज मी पूजा करणार आहे. कारण आज अन्नपूर्णा मातेच्या जयंती दिवशी या सर्व गोष्टींनाही खूप महत्त्व आहे. त्यामुळे याचीही पूजा करायची. याला हळदी, कुंकू, अक्षदा व्हायचं, फूल व्हायचं आणि या दिवशी पूजा करायची असते. या दिवशी अन्नपूर्णा मातेचा जप करायचा असतो. कारण आपलं घर सदैव अन्नपूर्णा मातेचा वास राहावा त्यामुळे प्रार्थना करायची असते. तर आता इथं गॅसचीही मी पूजा करून घेतली आहे. या दिवशी उपवास केला जातो. गरजू व्यक्तींना अन्न धान्य दिलं जातं, पक्ष्यांना अन्नधान्य दिलं जातं किंवा एका मंदिरात जाऊन तुम्ही अन्नदानही करू शकता. आणि अन्नपूर्णा मातेच्या जयंती दिवशी तुम्ही खिरीचा नैवेद्य करू शकता. तसंच काही गोष्टी आपण करायच्या असतात तर काही गोष्टी आपल्याला या दिवशी टाळायच्या असतात. तर या दिवशी आपल्याला अन्नाचा अनादर करायचा नसतो, अन्न वाया घालवायचं नसतं, उगाचच आपल्याला अन्न फेकून द्यायचं नसतं. त्यामुळे आपल्या घरामधील अन्नाचा तुटवडा आपल्याला भासू शकतो, अन्नपूर्णा मातेचा अनादर होऊ शकतो आपल्याकडून. या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नसतो, मद्यपान करायचं नसतं. या दिवशी आपल्या घरातील धान्याच्या डब्यामधील धान्य संपू द्यायचं नाही, त्याच्यात थोडं तरी धान्य ठेवायचं. तर असं करायचं. सूर्यास्तानंतर अन्नदान आपल्याला टाळायचं आहे. तुम्ही दिवसभर करू शकता. आणि या दिवशी आपल्याला सकारात्मक विचार करायचा आहे, नकारात्मकता आपल्याला टाळायची आहे. तर अन्न हेच परम सत्य, जितके अन्नदान तितके पुण्यदान, अन्नाचा आदर म्हणजेच अन्नपूर्णेची कृपा. अशी पूजा माझी करून झाली आहे. गॅसची पूजाही करायची. या दिवशी आपल्याला हळदीचं उंबरेला लेपन करायचं असतं, देवांची छान पूजा करायची असते. आणि आपल्याला याच दिवशी दत्त महाराजांची जयंतीही येते. कारण या पौर्णिमेला विशेष महत्त्व असतं. तर या दिवशी दत्त जयंती असल्यामुळे दत्त महाराजांचाही अभिषेक पूजा या दिवशी केली जाते. तर त्या दिवशी आपल्याला छानशी पूजा करायची असते. तर इथं मी रांगोळीने आपल्याला ओम अन्नपूर्णा देवे नमः असं लिहायचं आहे. आणि त्याची हळदी, कुंकू आणि फूल वाहून आपल्याला पूजा करायची आहे. आता या पूजेमधील सगळं वापरलेलं साहित्य आपण दान करू शकतो. किंवा जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना घालू शकता, त्याची खीर बनवू शकता किंवा आपल्या साठवणुकीतल्या तांदळामध्ये थोडेसे टाकू शकता. पण मी तर खीर बनवते आणि प्रसाद म्हणून सर्वांना देते. अशा पद्धतीने तुम्ही ही अन्नपूर्णा जयंती साजरी करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय अन्नपूर्णा माता.